हाय हॅलो नमस्कार. आज मी तुमच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. इथे मी डेकोरेशन किंवा तुम्ही बोरन्हाण किंवा हळदी कुंकू करणार असाल तर पहिला तिळवा म्हणजे एक छान सोपं डेकोरेशन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. ते कसं बनवायचं, 1 वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ मी घेतलेला आहे आणि गूळ 1 चमचा तूपमध्ये वितळून घेतलेला आहे कढईमध्ये. गॅसची फ्लेम ही मंद आचेवरच आहे आणि त्यात भाजून घेतलेले 1 वाटी तीळ घातलेले आहे. आणि हे काय वडी किंवा आपण कशासाठी लाडूसाठी करत नाही आहोत, तर छोटी जी भातुकली तिळाची बनवतात त्याच्यासाठी करत आहोत. तर आता ते सारण काही फार जास्त आटवायचं नाही. घट्ट होत आलं की गॅस बंद करायचा आणि गरम कढईतच ठेवायचं. आणि अजून एक छोटीशी टीप, हे आकार देताना ती कढई तुम्ही गरम पाण्याच्या पातेल्यात ठेवली तर ते गरम राहतं. आणि गार थंड पाणी तुम्ही याच्यासाठी घ्या. तुपाचा तेलाचा हातसुद्धा याच्यासाठी करायचा. आधी मी चूल करून घेतलेली आहे आणि आता मी हे जातं करत आहे. 2 गोल अशा छान चकत्या करून घेतल्या. त्याच्यानंतर छोटीशी अशी वाटी करून घेतलेली आहे. तुम्हाला पटापट ही क्रिया करावी लागते कारण गूळ पटापट तो आळतो आणि नंतर परत काही ते होत नाही. आणि गूळ आळत असल्यामुळे काय होतं की ते नंतर त्याला आकार द्यायला आपल्याला अवघड जातं. आणि जर गूळ आळला आणि ते घट्ट कडक झालं तर कढई तुम्ही परत गॅसवर 2 मिनटं गरम करा. गूळ परत पातळ होतो आणि आपल्याला परत हवा तो आकार देता येतो. मी चूल बनवली आहे, जातं बनवलं आहे. आता मी पोलपाट लाटणं बनवते आहे. असं पटापट छोटी छोटी भातुकली डेकोरेशनसाठी तुम्ही वापरू शकता. इतकी सुंदर आणि पटकन होणारी ही गोष्ट आहे. पण तुम्हाला हाताला चटके बसायला लागले की गार पाण्याचा हात घ्यायचा आणि त्याने पटापट आकारही देता येतो आणि चटकेही आपल्याला बसत नाही. आणि मी आधी पोलपाटला तूप लावून घेतलं होतं पोलपाट लाटण्याला. हातालासुद्धा तूप किंवा तेल तुम्हाला जे पटकन सोपं जाईल आकार देण्यासाठी. फक्त ही क्रिया खूप पटपट करावी लागते कारण गूळ परत कडक होतो आणि तुम्हाला सारण हे करावं लागतं. इथे मी आता परत एकदा सारण गरम करून घेतलं आहे आणि आता मी विळीचा आकार देत आहे. मी आता जातं, चूल, नंतर पोलपाट लाटणं, विळी असे वेगवेगळे बरेच प्रकार केले. त्याच्यानंतर ताट, कढई, छोटी वाटी, भांडं अशा सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. इथे बघताय मी आता डावाच्या याला ते साहित्य गुळाचं लावलेलं आहे आणि त्याला कढईचा आकार देणार आहे. एकीकडे ताट आणि वाटीसुद्धा माझी तयार आहे. काढेपेटीचा वापर करून मी सूप बनवून घेत आहे. कढईने असं थोडंसं उभं करायचं आणि हे करायचं. आता इथे जातं आणि हे बनवून झालं होतं. आता पाटा वरवंटा मी बनवत आहे. आकार हा इतका सुबक आणि छान येतो की तुम्हाला जास्त काही कशाची आवश्यकता लागत नाही. तर नक्की ट्राय करून बघा अशा छोट्याशा पद्धतीने एक वेगळ्या प्रकारचं डेकोरेशन. इथे मी छोटी दगडी करून घेत आहे आणि ज्याच्यामध्ये आपण चटणी वगैरे कुटतो आणि त्याचा तो वरचा बत्तासुद्धा मी आता करत आहे. त्याच्यानंतर रवी, चमचा, कुकर आणि आता कढईचा आकार देऊन झालेला आहे. मी त्याला नंतर कडा लावलेले आहेत गोल गोल हे करून. आणि आता कुकरचं झाकण बनवत आहे. पटकन आणि सोपं असं होणार आहे. हे नंतर तुम्ही खाऊ पण शकता. ही भातुकली नंतर चवीलासुद्धा छान लागते. ही तुम्ही नंतर खाऊ पण शकता किंवा अशी डेकोरेशन म्हणून वापरू शकता. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.